नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, कोकणापासून ते मराठवाड्यापर्यंत, विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी ही आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। भाजपा, शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट या सगळ्यांची महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी ही सध्या समोर आलेली आहे। ती आपण पाहतो आहोत। एबीपी माझा यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला ही यादी दाखवतो आहोत। तर मंडळी, राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींमधली विजयी उमेदवारांची यादी ही पुढील प्रमाणे आहे। सुरुवात करूयात वेंगुर्ले नगर परिषदेपासून। लीना समीर महापणकर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाल्यात। रवींद्र रमाकांत शिरसाट भाजपचे उमेदवार विजयी झाल्यात। गौरी माइंडकर हे भाजपच्या उमेदवार विजयी झाल्यात। प्रीतम सावंत भाजपचे उमेदवार आहेत। विनायक गवणकर भाजपचे उमेदवार आहेत। गौरी मराठे भाजपचे उमेदवार आहेत। आकांक्षा परब भाजपचे उमेदवार आहेत। तर तातोबा पायलेकर भाजपचे उमेदवार आहेत। सावंतवाडी नगर परिषद दीपाली भालेराव भाजपचे उमेदवार। तौकीर शेख काँग्रेसचे उमेदवार। सुधीर आडिवरेकर भाजपचे उमेदवार। दुलारी रांगणेकर भाजपचे उमेदवार। आनंद नेवगी भाजपचे उमेदवार। सायली दुभाषी शिंदे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार। देवेंद्र टेमकर उबाठाचे उमेदवार। सुनीता पेडणेकर भाजपचे उमेदवार। खेमराज कुर्तडकर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार। मोहिनी मडगावकर भाजपचे उमेदवार। तर मालवण नगर परिषदेमध्ये मंदार केणी भाजपचे उमेदवार। दर्शना कासावकर भाजपचे उमेदवार। दीपक पाटकर शिवसेनेचे उमेदवार। ललित चव्हाण भाजपचे उमेदवार। अनिता गिरकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार। सिद्धार्थ जाधव शिवसेनेचे उमेदवार। पूनम चव्हाण शिवसेना। नीना मुंबरकर शिवसेना। महानंदा खानोलकर भाजपा। महेंद्र महगूत शिवसेना उबाटा। शर्वरी पाटकर शिवसेना। मंदार ओरसकर शिवसेना उबाटा। तपस्वी मयकर। तर नांदेड मधल्या नगर परिषदा कुणाच्या ताब्यात गेल्यात? मराठवाड्याचा सुरुवात झाली आहे। मराठवाड्यामध्ये लोहा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे। कंधार काँग्रेसकडे। शिंदे मुखेड ही शिंदेच्या शिवसेनेकडे। मुदखेड ही भाजपच्या आघाडीकडे। कुंडलवाडी भाजपच्या आघाडीकडे। धर्माबाद मराठवाडा जनहित पार्टीकडे, आघाडी पुरस्कृत पार्टी असल्याचं सांगितलं जात आहे। उमरी राष्ट्रवादीकडे। भोकर भाजपकडे। हदगाव शिंदेच्या शिवसेनेकडे। देगलूर राष्ट्रवादी अजितदादा पवारांचे उमेदवार आघाडीवर असल्याचं समजतं। किनवट भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत। तर रोहा नगरपालिका नगराध्यक्ष वनश्री समीर शेडगे विजयी झाल्यात। अजित पवार गटाच्या उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक राष्ट्रवादी विजयी नीता महेश हजारे नगरसेवक। प्रभाग क्रमांक 1 ब राष्ट्रवादी विजयी झाले। प्रशांत कडू या ठिकाणी नगरसेवक झाले आहेत। प्रभाग क्रमांक 2 अ राष्ट्रवादी विजयी झाले। फराह पानसरे नगरसेवक झाल्यात। प्रभाग क्रमांक 2 ब बिनविरोध झाल्यात। अजित पवार यांचा राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन रायगड रोहा। प्रभाग क्रमांक 3 राष्ट्रवादी विजयी झालाय। प्रभाग क्रमांक 3 ब राष्ट्रवादी विजयी झालाय। प्रभाग क्रमांक 4 अ राष्ट्रवादी विजयी झालाय। प्रभाग क्रमांक 4 ब राष्ट्रवादीचे अहमद दर्जी विजयी झाले आहेत। रोहामध्ये प्रभाग क्रमांक 5 अ मध्ये राष्ट्रवादीचे अस्लम मुमेर हे विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 5 ब मध्ये राष्ट्रवादीचे महेंद्र गुजर हे विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 6 अ मध्ये राष्ट्रवादीचे गौरी बारटक्के विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 6 ब मध्ये राष्ट्रवादीचे महेंद्र गुजर विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 7 अ मध्ये राष्ट्रवादीच्या प्रियंका धनावडे विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 7 ब मध्ये राष्ट्रवादीचे रवींद्र चाळगे विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 8 अ मध्ये संजना शिंदे। प्रभाग क्रमांक 8 ब मध्ये महेश कोलटकर। प्रभाग क्रमांक 9 अ मध्ये सुप्रिया जाधव शिवसेनेचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 9 ब मध्ये रोशन चाफेकर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत। 10 अ मध्ये पूर्वा मोहिते राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। 10 ब मध्ये अजित मोरे। तर माथेरान नगर परिषद केतन रामणे शिवसेना शिंदे गटाचे विजयी झाले आहेत। अनुसया ढबे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये सीताराम कुंभार। प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना शिंदे गट। प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेना शिंदे गट। 5 मध्ये शिवसेना ठाकरे गट। 6 मध्ये शिवसेना शिंदे गट। 7 मध्ये शिवसेना शिंदे गट। तर
अजित पवारांचे उमेदवार देखील विजयी झाले आहेत. तर पालघर जिल्ह्यामध्ये पालघर नगर परिषदा उत्तम घरात नगराध्यक्ष शिवसेना, डहाणू नगर परिषद राजेंद्र माच्छी हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर जव्हार नगर परिषदेत पूजा उदावंत भाजपच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. वाडा नगर पंचायतमध्ये भाजपच्या उमेदवार रीमा गंदे विजयी झाल्या आहेत. अंबरनाथ नगर परिषदेत विजयी उमेदवार स्वप्ना गायकवाड, मीना वाळेकर, तर रंजना कोतेकर, मनीष गुंजाळ, अभिजित करंजुले, जयश्री थर्टी, अनिता भोईर, सुजाता भोईर, सचिन गुंजाळ, सुप्रिया अतिश पाटील शिवसेनेचे उमेदवार, विजय शिंदे, रेश्मा गुडेकर, राहुल सोमेश्वर, निखिल चौधरी, ज्योत्सना भोईर, कुणाल भोईर, अपर्णा भोईर, पल्लवी लकडे, विकास सोमेश्वर, स्वप्नील बागुल, पुरुषोत्तम उगले, संदीप बराडे, कल्पना गोरे, रोहिणी भोईर, संदीप तेलंगे, अजय मोहरीकर, सचिन मंचेकर. तर अजित पवार गट विजयी झाला आहे. कन्नड नगरपालिका, कन्नडमध्ये गायकवाड सोनम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. असलम अब्राहिम शेख राष्ट्रवादीचे आहेत. विद्या प्रवीण काशीनन राष्ट्रवादीचे उमेदवार, युवराज बनकर राष्ट्रवादीचे उमेदवार, वर्षा ताठे कन्नड नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. मनीषा सुरेश डोळस चिठ्ठी काढून विजयी झाल्या आहेत. रंजना राठोड, संतोष कचरू निकम, राहुल वाघ, शेख आशिद, अलका भरत जाधव आणि शिवकुमार जयस्वाल. भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. बैनाडे सोनाली प्रेमसिंग, कचरू आवाले, सोनाली सुनील पवार. तर काँग्रेसचे 6 उमेदवार, 6 शेख आलिया अजीज, शेख मकबूल, शेख कामरून, शेख मुमताज, अब्दुल जावेद, शेख नफीसा बेग. शिवसेना शिंदे गटाचे 3 उमेदवार, बेबीताई सूर, प्रकाश अग्रवाल, शीतल घोंगटे. तर खोपोली नगरपालिका निवडणूक निकाल, शिंदे गटाकडे 14 नगरसेवक, अजित पवार गटाकडे 7 नगरसेवक खोपोलीत, अपक्षचा 1 आहे, भाजपकडे 4 आहेत, शेकापचे 4 आहेत, शरद पवारांकडे 1 आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषदेचा निकाल हा समोर आलेला आहे. रत्नागिरी नगर परिषद नगरसेवक जागा 32 होत्या, पैकी 6 भाजपकडे, 3 उद्धव ठाकरेंनी जिंकल्यात. तर 23 जागा शिवसेनेकडे आहेत. खेड नगर परिषद माधवी बुटीला शिवसेना, चिपळूण नगर परिषद उमेश सपकाळ विजयी, राजापूर नगर परिषद उस्नाबानू खलिपे, लांजा नगर पंचायत सावली खुरूप, गुहागर नगर पंचायत भाजपाच्या नीता मालक विजयी आहेत. देवरुख नगर पंचायत भाजपच्या मृणाल शेटे ह्या विजयी झाल्या आहेत. तर उत्तर पुणेचा अंतिम निकाल समोर आलाय मंडळी. पुण्याचा हा निकाल आम्ही तुमच्यासमोर ठेवतो आहोत. तळेगाव नगर परिषद अंतिम निकाल, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, नगरसेवक राष्ट्रवादीकडे 17 नगरसेवक आहेत, भाजपकडे 10 आहेत, अपक्षकडे 1 आहे. तर एकूण नगरसेवक 28+1 असा नगराध्यक्ष आहे. वडगाव मावळ नगरपंचायत नगरसेवक बलाबल किती आहेत ते बघूयात. अजित पवारांकडे 9 आहे, भाजपकडे 6 आहेत, अपक्षकडे 2 आहेत. तर एकूण नगरसेवक 17 आणि 1 नगराध्यक्ष अशी आहे. लोणावळा नगर परिषद अंतिम निकाल आलाय. राजेंद्र सोनवणे नगराध्यक्ष होणार आहेत. अजित पवारांकडे 16, भाजपकडे 6, अपक्षांकडे 3, ठाकरे सेनेकडे 1, तर काँग्रेसकडे 1 आहे. सातारा नगरपालिकेत अपक्ष उमेदवार विजयी झालेला आहे. अपक्ष उमेदवार मयूर कांबळे आणि जयश्री जाधव हे विजयी झाल्यात. चंदगड नगर परिषदेमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी झाले, तर भाजप शिवसेना युतीचे 3 उमेदवार विजयी ठरले आहेत. मराठवाड्याचा निकाल समोर आलाय मंडळी. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 7 नगराध्यक्ष झाल्यात. भाजपकडे 1 आहे, शिवसेना शिंदे गटाकडे 2, राष्ट्रवादी अजित पवारांकडे 1, तर उद्धव ठाकरेंकडे 1, काँग्रेसकडे 2 असे 7 नगराध्यक्षांची बलाबल आहे. धाराशिवमध्ये भाजपकडे 4 आहेत, शिवसेना शिंदे गटाकडे 3 आहे, स्थानिक आघाडीकडे 1 आहे. तर तुळजापूरमध्ये विनोद पिंटू गंगणे भाजपचे 1770 मतांनी विजयी झाले आहेत. कळंबमध्ये सुनंदा शिवाजी कापसे या विजयी झाल्यात. धाराशिवमध्ये नेहा राहुल काकडे भाजपचे उमेदवार आहेत. निकाल येणं बाकी आहे. नळदुर्गमध्ये बसवराज धरणे भाजपचे उमेदवार 563 मतांनी विजय. मुरुममधनं बापूराव पाटील भाजपचे उमेदवार विजयी. उमरग्यामधनं किरण गायकवाड शिवसेनेचे उमेदवार विजयी. भूममधनं संयोगिता गाडवे, तर आलमप्रभू शहर विकास आघाडीचे शिवसेना तानाजी सावंत यांचे समर्थक आहेत. परांडा मधनं जाकीर सौदागर शिवसेनेचे उमेदवार विजय आहेत. पाथरी जिल्ह्यातला निकाल समोर आला आहे. पाथरीमधनं एकनाथ शिंदे शिवसेना,
नगराध्यक्षपदाचे उमेदवार आसिफ खान विजयी झाल्यात. सोनपेठमधनं परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार परमेश्वर कदम यांचा विजय झाला आहे. सेलूमधनं भाजपचे मिलिंद सावंत यांचा विजय झाला आहे. जिंतूरमधनं भाजपचे प्रताप देशमुख यांचा विजय झाला आहे. मानवतमधनं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सौराणी अंकुश लाड यांचा विजय आहे. गंगाखेडमधनं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उर्मिला केंद्रे विजयी झाल्या आहेत. जालन्यातल्या एकूण 3 जागा आहेत, त्यापैकी राष्ट्रवादी शरद पवारांच्याकडे 1 जागा आली आहे, तर भाजपकडे 2 जागा आहेत. भोकरदनमध्ये राष्ट्रवादीचे SP मिर्झा समरीन हे विजयी झाले आहेत. परतूरमधनं भाजपच्या प्रियंका राक्षे विजयी झाल्या आहेत. अंबडमधनं भाजपच्या देवयानी कुलकर्णी विजयी झाल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये नगरपालिकेत रेखा श्रीराम बांगर या शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. कळमनुरीमध्ये अश्लेषा चौधरी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. वसमतमधनं सुनीता बाहेती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. रहिमतपूर प्रभाग क्रमांक 1 ते 5 मध्ये राष्ट्रवादी अजितदादा गट यांचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुरगुड नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे 16 नगरसेवक विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवर विजय मिळवला. करमाळ्यामधनं शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोहिनी संजय सावंत या विजयी झाल्या आहेत. शिराळा नगरपंचायतमधनं भाजपच्या शिवसेनेचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत, तर दोन्ही राष्ट्रवादी आघाडी केवळ एका जागावर आहेत. औसा नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा औसा नगर परिषदेवर ताबा आहे. 23 पैकी 17 जागांवर अजित पवार गटाचा विजय झाला आहे. 6 जागांवर भाजपचा विजय. काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही आहे. आटपाडी नगरपंचायत भाजपाचे 6 जागांवर विजय नोंदवण्यात आला आहे, तर शिंदेची शिवसेना 7 जागांवरती आहे. राष्ट्रवादी 1 जागेवर आहे. जेजुरी नगर परिषद भाजप गटाचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. तानाजी खोमणे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. खेड नगर परिषद 21 पैकी 21 जागांवरती विजय 3 भाजपच्या आहेत आणि 18 शिवसेनेच्या आहेत. माळेगाव नगर पंचायत ईश्वर चिठ्ठीमधून अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. गायत्री राहुल तावरे आणि जयश्री बाळासाहेब तावरे या 2 उमेदवारांना 616 समान मतं पडल्याने चिठ्ठी काढण्यात आली आहे. बुलढाण्यामध्ये सिंदखेड राजामध्ये शरद पवार गटाचे सौरभ तायडे विजयी झाले आहेत. लोणारमधनं काँग्रेसचे मीराताई मापारी विजयी झाल्या आहेत. खामगावमधनं भाजपच्या अपर्णा फुंडकर विजयी झाल्या आहेत. देवगाव राजामधनं अजित पवार गटाच्या माधुरी शिंपणे या विजयी झाल्या आहेत. दुधनी नगर परिषदेत शिंदे गटाचे 14 नगरसेवक विजयी झाले आहेत. सांगोला नगर परिषदेत 17 जागांवर शहाजी बापू यांचा 1 हाती विजय सांगोला नगर परिषदेवर आला आहे. राहाता नगरपालिकेत भाजपचे स्वाधीन गाडेकर विजयी झाले आहेत. 20 पैकी 19 जागेवर भाजपने विजय मिळवला आहे. देवळाली प्रावरा नगरपालिकेत माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी सत्ता राखली आहे. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सत्यजित कदम विजयी झाले आहेत, तर दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदाची संधी त्यांना दिलेली आहे. नेवासा नगरपालिकेत माजी आमदार शंकरराव गडाख यांचा गड हा आलेला आहे, पण सिंह गेलेला आहे. 17 पैकी 10 जागांवर गडाखांचे उमेदवार विजय झाले आहेत. मात्र नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. 6 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी आहेत. 1 जागेवर आम आदमी पार्टीचा विजय झाला आहे. धाराशिव नगर परिषदेमध्ये भाजपच्या 3 एका जागेचा निकाल येणं बाकी आहे, तर शिवसेना शिंदे गटाकडे 3, स्थानिक आघाडीकडे 1 धाराशिवमधनं आहे, तर सोलापूरमधनं अक्कलकोटमध्ये नगराध्यक्ष भाजपचे मिलन कल्याण शेट्टी झाल्यात. एकूण नगरसेवक 25 आहेत. भाजपकडे 22 जागा आल्यात. शिंदेकडे 1 जागा आली आहे. काँग्रेसकडे 2 आला आहे. दुधनी नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश म्हात्रे विजयी झाले आहेत. एकूण 20 नगरसेवक आहेत, त्यापैकी 20चे 20 शिंदे सेनेकडे गेलेले आहेत. तर मैदर्गी या नगर परिषदेमध्ये अंजली बाजारमठ या भाजपचे उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर मोहोळ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे विजयी झाल्या आहेत. बार्शीमध्ये भाजपचे तेजस्वी कथले विजयी झाले आहेत. तर अशा पद्धतीचा हा निकाल मंडळी थोडक्यात समोर आलेला आहे. आणखी निकाल येणं बाकी आहे. हा निकाल तुम्हाला कसा वाटतं कमेंट करून आवश्यक कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.